मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश शेडमाके, राष्ट्रसंत नागपूर विद्यापीठ भौतिकशास्त्र विभागामध्ये प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे आणि राणी दुर्गावती आदिवासी बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. राणी दुर्गावती आदिवासी बहुउद्देशीय संस्था ही 2002 पासनं कार्यरत आहे. याची सुरुवात भंडारा येथून झाली आणि या संस्थेद्वारे आतापर्यंत विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम राबवले गेले, ज्यामध्ये विवाह सोहळा, वरवधू परिचय मेळावा तथा बरेच शैक्षणिक कार्यक्रम या संस्थेद्वारे घेतले गेले. समाजाच्या विविध समस्यावर याद्वारे उपाययोजना केल्या गेली आणि तेव्हापासून या संस्थेचं कार्य अतिशय जोरात आणि प्रगतशील पद्धतीने सुरू आहे. आमच्या संस्थेचा उद्देश हाच आहे की आमच्या संस्थेद्वारे आदिवासी समाजामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तथा विविध पातळीवर आमच्या समाजाचं उत्थान व्हावं हीच आमची संस्थेची उद्दिष्ट आहेत. बरेच वर्ष या संस्थेने अनेक कार्य केले. आता सुद्धा आम्ही विविध आदिवासींच्या भागामध्ये आम्ही फिरून त्यांच्या समस्या जाणून घेत असतो. विविध समस्येवर त्याचा उपाययोजना करीत असतो. शैक्षणिक, सांस्कृतिक अशा असंख्य बाबीवर आम्ही याद्वारे काम करत असतो. आदिवासी हे या देशाचे मूळ निवासी आहे. मूळ निवासीचा अर्थ ॲबोरिजिनल ट्राईब्स म्हणजे आदिवासी हे या देशाचे मालक होते, शासक होते. आदिवासी अनेक जातीच्या समुदायापासून बनलेला आहे, ज्यामध्ये गुंड, भिल्ल, परदान, कुरकू, वारली, महादेव कोळी, हलबी, ठाकर इत्यादी बरेच समुदायापासून ही आदिवासी समुदाय बनलेला आहे. अशा 45 जमातीपासून हा आदिवासी समूह बनलेला आहे. या जमाती भारताच्या वेगळ्या वेगळ्या राज्यात राहतात. यातील प्रत्येक आदिवासी जमातीला एक प्राचीन तथा अर्थपूर्ण भव्य दिव्य संस्कृती आहे. देवधर्म, सण समारंभ आहेत, समृद्ध बोलीभाषा चालीरीती आहेत, साहित्य आहे, इतिहास आहे. यातील काही जमाती शासनकर्त्या होत्या. मोठी मोठी राज्य होती, भक्कम किल्ले होते, वैभवशाली राजवाडे होते, लढाऊ सैन्यदल होते, समृद्ध प्रजा होती. असे अनेक पराक्रमी राजे सुद्धा आपल्या या आदिवासीमध्ये होऊन गेलेले आहेत. परंतु आजची आदिवासी समाजाची स्थिती पाहिली तर ती फार गंभीर आहे. त्यांच्याजवळ काही नाही. थोडाफार कर्मचारी वर्ग सोडला तर आदिवासींची स्थिती फार बिकट आहे. आर्थिक तथा राजकीय दृष्ट्या फार मागासलेले आहेत. जंगल, पहाड, अतिदुर्गम भाग, खेडेगाव, झोपडपट्टीतील जगणे त्यांच्या वाट्याला आलेले आहेत. त्यांचे चहूबाजूंनी शोषण सुरू आहे. अन्याय अत्याचाराला ते बळी पडत आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून आदिवासींची पिळवणूक होत आहे. हे सर्व जाती व्यवस्थेमुळे तथा चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे झालेलं आहे. आज आपल्या आदिवासीवरची परिस्थिती ओढवली आहे. याची मुख्य कारण हेच आहे की आदिवासी हा गटागटामध्ये, जातीजातीमध्ये, पक्षापक्षामध्ये विखुरला गेलेला आहे. श्रेष्ठ व कनिष्ठ ही भावना रुजवली गेली आहे. आजही आदिवासीमध्ये बरेच साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, वेगळ्या वेगळ्या गटातील नेते, उच्च शिक्षित विभूषित मंडळी, उच्चवर्गीय अधिकारी, डॉक्टर, प्रोफेसर्स, इंजिनियर्स, वकील आहेत. परंतु एकमेकांशी त्यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. बऱ्याच लोकांमध्ये भरपूर इगो भरलेला आहे. ते आपली वेगळी चूल मानून बसले आहेत. परंतु आदिवासीच्या हक्कासाठी, हितासाठी, प्रश्नासाठी, न्यायासाठी, लढ्यासाठी ते एकत्र येताना दिसत नाही. बरीच विद्वान मंडळी तर व्हॉट्सअपवर फक्त युद्ध करताना दिसतात. तेव्हा आदिवासींना त्यांची गमावलेली समृद्धी वापस आणायची असेल तर सर्वांनी आदिवासींच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रश्नांसाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. आदिवासींमध्ये जी विभागणी म्हणजेच डिफरन्शिएशन झालेलं आहे त्याला आज एकात्मतेमध्ये बदलण्याची गरज आहे. इंटिग्रेशन करण्याची गरज आहे. जल, जमीन, जंगलची लढाई जिंकायची असेल तर आम्हाला आपसातील मतभेद विसरून एकत्रित येण्याची फार गरज आहे. याच भावनेने तथा विचाराने प्रेरित होऊन राणी दुर्गावती आदिवासी बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेने राज्यस्तरीय संपूर्ण आदिवासी वधूवर परिचय मेळावा तथा आदिवासी एकता महोत्सव याचे आयोजन दिनांक 19 जानेवारी 2026 सुरेश भट समाजगृह नागपूर येथे केलेले आहे. याला आपण भरघोस प्रतिसाद देऊन
सहकार्य करावे ही कळकळीची विनंती.